हाय. तर आम्ही आलो बोरगावला. संगोबा पुढं आहे आणि बोरगाव इकडे आहे. संगोबा थोडंच म्हणजे संगोबात भटी आहे ना, तर बोरगावला आलो पाण्याला. 1 किलोमीटरवर बोरगाव आहे. तर आलो पाण्याला. जार आणि एक कॅटली भरून चालवली या. तर पेट्रोल संपले गाडीतलं. एक तरी कुठं नाही का. मालकीनं मी आलोय. मालकीन गेली तिकडं. बोरगाव दाखवते तुम्हाला. बोरगाव तो का तिकडं आहे. ते बोर्ड दिसतोय ना लाल, तिकडं बोरगाव आहे. इष्ट्या ही वाहते ते बोरगाव इष्ट्या आहे की. तर म्हणलं बसलीच आहे, तर म्हणलं चला एक खेड्याव तरी बनवावा. तर ही बोरगाव आहे बघा. आता आतमध्ये तिकडं काढायला पाहिजे हे ना. इकडं बोरगाव आहे. बोरगावमधनं आलो पाणी घेऊन जारचं. तर पेट्रोलच संपलं गाडीमधलं. ती काय उभा केली, ती गेल्यात पेट्रोल आणायला. तर आणवीला लागतंय जारचं पाणी. मी दुसरं पाणी नाही पाजत आणि मला पण जारचंच लागतंय. आणवीला काय होतंय माहिती आहे का, मग दुसरं पाणी पाजलं ना मग तिचा असा घसा आणि हिन बसतो तिला आणि सर्दी ही होती. मग जात नाही लवकर आणि ती खात बी नाही. फिल्टरचं पाणी असलं तरच ती जेवण हे असतंय तिचं, नाहीतर नाही. म्हणजे रस्ता राहतो. लयच खराब रस्ता आहे बोरगावचा. एवढं मोठं गाव आहे पण काय उपयोग नाही. बोरगाव म्हणते ती. मी तर पहिल्यांदाच आली, नाही तर मालक देतो पाणी आणून देतो मालक. पहिल्यांदाच आली. ते गाडी आणली ना मोठी, त्यांनी गाडी आणली. ती तिकडे गेल्यात कोळसा ही राख आणायला, म्हणून आम्ही मालकिनीला घेऊन आली. मी माणसं बघते ती माझ्याकडे. धुरोळा तर मरणाचा उठलाय. रस्ता लय खराब आहे ना. काय असल्यातच काम करतोय म्हणून धुरोळ्याचं काय वाटत नाही. तुम्हाला दाखवू का किती खराब होतं आता, किती धुरोळा उठतोय. लयच खराब रस्ता, लय म्हणजे लयच खराब रस्ता आहे. बाया नटून चालले त्या. आज शेवटचा रविवार. बघा त्या धुरोळ्याने दिसणार सुद्धा. बाईचा मेकअप सगळा गेला धुवून. संगोबाला आम्ही पण गेलतो. लय अवघड आहे बाबा, लय अवघड. 60 रुपये 1 लिटर आहे. लय महाग घेतलं मग. तर चला जातो आम्ही. पेट्रोल आणले मालकीन बाईनं. मग काय आता त्यांच्याकडेच असतंय पेट्रोल हे सगळं.